आपलं जीवन या पाण्याच्या प्रवाहासारखं आहे. जसं पाणी जर वाहतं असलं तर ते स्वच्छ असतं, निर्मळ असतं. आपण बघू शकतो की यामध्ये कुठल्याच प्रकारचं जे आहे तर आता म्हणजे गंदगी नाही आहे. तसंच आपल्या जीवनाचं आहे मित्रांनो. जर आपण रेग्युलरली असे चालत राहिलात, म्हणजे वॉकिंग करत राहिलात, तर आपलं लाईफ जे आहे असं निरोगी राहील. या पाणी जसं हे स्वच्छ आहे, तर या पाण्यापासून मित्रांनो हा धडा आपण घेतला पाहिजे. प्रवाहित असल्यानं कारणामुळं त्यामध्ये कचरा किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या राहत नाहीत. तसंच आपल्या जीवनाचं आहे. आपली वॉकिंग चालू ठेवा, आपली रनिंग चालू ठेवा आणि आपलं आरोग्य सुधारा. मित्रांनो, तसं सरांनी जे सांगितलं की बा आपलं जर आपलं शरीर जर स्वच्छ ठेवायचं असलं तर तुम्हाला पाण्याच्या प्रवाहासारखं तुम्हाला वाहावं लागेल. यामुळे तुमच्यात कोणतीच घाण वगैरे साचणार नाही. तसेच मित्रांनो, आपले जे विचार आहेत हे विचारसुद्धा आपण या पाण्याच्या प्रवाहाचा जो आपल्याला आदर्श आहे की ते सतत वाहत राहते आणि स्वतःला स्वच्छ करत राहते. त्यामुळे आपले जे विचार आहेत ते सुद्धा या पाण्याप्रमाणे राहू द्या, प्रवाहित राहू द्या. नवीन नवीन अभ्यास करायचा, चांगले पॉझिटिव्ह विचार करायचे, अध्यात्माचा थोडासा संगत घ्यायची आणि आपले विचार स्वच्छ ठेवा. आपले विचार दूषित होऊ देऊ नये. कारण आपलं जर विचार दूषित झाले तर आपलं पूर्ण व्यवहार बी दूषित होतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासारखं आपले विचार शुद्ध ठेवा आणि आपली प्रतिमा उंचावा. धन्यवाद. मित्रांनो, आपण हा आजचा ब्लॉगिंगमध्ये जे आहे त्यानंतर हे स्लो याच्यामध्ये रनिंगची शूटिंग घेतलेली आहे. आणि आपणही जरी म्हणजे आपल्याला नवीन नवीन अशा आयडिया असतील की शूटिंग कशी केली पाहिजे, जेणेकरून आपलं रीच आणि आपल्याला येणारे व्ह्यू जे आहेत ते चांगले आले पाहिजे. मित्रांनो, मला ॲव्हरेजली इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर जे आहे तर म्हणजे जवळपास 12 लाख व्ह्यू आता येत आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये तर ते आपले 15 लाख म्हणजे 30 लाखापर्यंत व्ह्यू आपले गेलेले होते. म्हणून ह्या आता नवीन नवीन आयडिया मित्रांनो याच्या शूटिंगच्या मी इथं शिकत आहे. ही मी धावलं, त्यानंतर आपले मित्र आहेत विठ्ठलराव, तर त्यांची देखील आपण हे स्लो मोशनमध्ये शूटिंग घेतलेली आहे. आणि या दैनंदिन वॉकिंगच्या आपल्या रुटीनमध्ये आजचा ब्लॉग आपण बनवत असताना हा सगळा आनंद मित्रांनो सकाळी आपण घेतो आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या नवीन टिप्स आपल्याला जर शिकायच्या असेल आणि आपल्याला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या पेजला फॉलो आणि आपल्या याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर या पद्धतीनं आपण ही स्लो शूटिंग आहे मित्रांनो, तर ती स्लो शूटिंग घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि मग त्यानंतर जे आहे तर पुन्हा या ठिकाणी जे आहे तर वर एक मुलगा ठेवला आणि पुन्हा ही स्लोची शूटिंग मित्रांनो घेतली आहे. आपल्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये जे आहे तर बऱ्याच मोबाईलमध्ये ज्यावेळेस आपण शूटिंग असतं तर तिथं मोर म्हणून असतं. ते मोरमध्ये आपल्याला HD मोड आणि हा स्लो मोड आहे, तर स्लो मोडमध्ये आपण ही शूटिंग घ्यावी. आणि जेणेकरून आपल्या याच्यामध्ये फंक्शन हे बरेचदा असतात, तर त्याचा आपण जर वापर केला तर निश्चितपणे छान आपली शूटिंग येईल आणि एक चांगला अनुभव आपल्याला या माध्यमातून मित्रांनो आल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं हा ब्लॉग बनवत असताना सकाळी मित्रांनो रनिंग, वॉकिंग आणि सोबतच काही आम्ही इमेजेस काढत असतो. तर आपणही देखील दैनंदिन वॉकिंग आपली किमान जी आहे तर ती किती किलोमीटर असावी त्या संदर्भात अनेक व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ते आपण आपल्या चॅनलवर जाऊन बघावे. त्यानंतर मित्रांनो हा अगदी छोटासा 2-2.5-3 फुटाचाच हा नाला आहे. याची स्लो मोशनमध्ये आपण शूटिंग या ठिकाणी घेतो आहे. आणि असं वाटतं की ही साधारणतः मोठी नदीच आहे का, तर ही एडिटिंगची कमाल आहे. आणि ह्या गोष्टी मित्रांनो आपण अनुभवातून शिकलं पाहिजे. ही पण आपण स्लो मोशनमध्ये मित्रांनो या ठिकाणी शूटिंग घेतलेली आहे. तर निश्चितपणे आपला व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी कसा वाटला आणि ते कॉमेंट करून सांगा आणि एक लाईकही मित्रांनो आपण या ठिकाणी करा. अशा पद्धतीनं ही शूटिंग मित्रांनो या ठिकाणी आपण या नाल्याची घेतलेली आहे. तर हा नाला बघा किती प्रवाहित होतो आणि जसा हा नाला प्रवाहित राहतो तर पाणी स्वच्छ राहतं. तसंच आपण देखील दैनंदिन आपल्या जीवनामध्ये जे आहे तर ते 40 मिनिट वॉकिंग मित्रांनो करणं हे गरजेचं आहे. जर आपली वॉकिंग 40 मिनिटे असली तर निश्चितपणे छान एक आल्हाददायी आपलं जीवन राहील आणि निरोगी जीवन, जसं हे पाणी निर्मळ आहे, स्वच्छ आहे, तसंच राहण्यामध्ये आपल्याला मदत होईल. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी एडिटिंगच्या माध्यमातून मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि आजचा ब्लॉग जो आहे आपल्याला कसा वाटला तर निश्चितपणे ते कॉमेंट करून सांगावं. आणि त्यानंतर जे आहे तर मित्रांनो हे आपलं या ठिकाणी आपण जे आहे तर स्लो मोशनमध्ये पुन्हा चालण्याचे काही आपण या ठिकाणी क्लिप बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ह्या मित्रांनो डेलीचाच आपला हा ब्लॉग असतो. तर आपण देखील जर क्रिएटर असाल, यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल किंवा फेसबुकवर बनवत असाल तर ते दैनंदिन आपण अपलोड करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपले जे व्ह्युअर्स असतात त्यांना आपलं डेली अपडेट राहणं हे मित्रांनो फार आवडतं, म्हणून त्यानुसार आपण हे करावं.
त्यानुसार वेगवेगळे इमेजेस आपण या ठिकाणी मित्रांनो शूट केले आहे. तर आपण देखील बघू शकता सूर्यप्रकाशात छान पडला होता. तर अशा पद्धतीनं आजचा मित्रांनो हा ब्लॉग आपण इथंच जे आहे तर अशा पद्धतीनं तो शूट केला आहे. आपल्याला कसं वाटला ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.